28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पोलीस स्टेशन शिऊर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वैभव रणखाम केंद्रीय गृहमंत्री विशेष अभियान पदकाने सन्मानित। वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वैभव रणखाम यांना केंद्रीय गृहमंत्री विशेष अभियान पदकाने सन्मानित करण्यात आले। सन 2021 मध्ये मरदीनटोला जिल्हा गडचिरोली या जंगलामध्ये 27 नक्षलवादीचे एन्काउंटर आखणी, नियोजन व अंमलबजावणी केल्याबद्दल हे 11 पोलीस अधिकाऱ्यांना पदक मिळाले। मुंबईचे एटीएसचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक नवल बजाज सर यांच्या हस्ते मुंबई एटीएस ऑफिस येथे हे पदक प्रदान करण्यात आले। या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य रामहरी बापू जाधव, पंचायत समितीचे उपसभापती बाळा पाटील जाधव, उपसरपंच अनिल भोसले, आंधळे साहेब, थोरात साहेब, गणेश सर, पवार सर, मुनीब सर, सलीम भाई, संतोष महाराज, विशाल सूर्यवंशी, पारसनाथ पवार, विशाल क्षीरसागर, सूर्यवार्ता व प्रबंधभूमी न्यूजचे पत्रकार बाबासाहेब गाणार, शिवशाही व इंडिया न्यूज 28 चे पत्रकार अनिल सूर्यवंशी व बाळू सूर्यवंशी यांनी रणखाम साहेबाचा यशोचित सत्कार केला। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। सर नमस्कार। आपल्याला जे केंद्रीय गृहमंत्री पदक मिळालं त्याबद्दल आपलं थोडक्यात प्रतिक्रिया सांगा। सदरचे पदक हे माननीय केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याकडून विशेष अभियान पदक हे दिले जाते। सन 2021 मध्ये गडचिरोली येथे असताना मरदीनटोला जंगल परिसरामध्ये झालेल्या पोलीस आणि नक्षल यांच्या चकमकीमध्ये 27 नक्षल यांना कंठस्नान घालण्यामध्ये पोलिसांना यश आलं होतं। त्यामध्ये MMC म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश केडरचा जहाल नक्षलवादी मिलिंद तोंडुंबडे यास कंठस्नान घालण्यास पोलिसांना यश आलं होतं। सदर अभियानामध्ये झालेल्या 27 नक्षल एन्काउंटरच्या अनुषंगाने हे पदक माननीय केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर झालेलं आहे। सदरच्या अभियानाचे नियोजन, आखणी आणि अंमलबजावणी यासाठी हे पदक दिलेलं आहे। धन्यवाद।